तुमचं स्वागत आहे माझ्या एका न्यू व्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि मी आता आज पण निघाले कॉलेजला जायसाठी. म्हणजे आज पण कॉलेजच्या युनिफॉर्मवरच मी तो व्लॉग काढते. कारण की मी उठते 11ला, 11 वाजता उठते आणि 12:30चा कॉलेज असतो. 12 12:15ला घरातनं निघते. म्हणून रोज लेट व्लॉग्स मी चालू करते. आता जाते कॉलेजला आणि मी आज तुम्हाला पक्का कॉलेजची मस्ती दाखवेल. कारण की मी काल पण बोललेली मस्ती दाखवेल, पण मी काल पण नव्हती दाखवली. आज मी पक्का तुम्हाला आमची कॉलेजची मस्ती दाखवेल. बघू कसं काय होतंय ते. मी आता निघाली आहे कॉलेजला जायसाठी. आता आमची रिसेस चालू होती. डब्बा वगैरे खाऊन झाला आणि आता आम्ही उनो खेळतोय. उनो नो मर्सी रिसेसमध्ये. कारण की आम्हाला कामधंदे नसतात म्हणून. आता बघू कोण हारतं कोण जिंकतं. हारलेली आहे. ए हरे, कसं वाटतं मला सांग लवकर. बघा खूपच चांगलं वाटतं. मी जिंकलेली आहे. मला खूप मजा आली. मी जिंकली फायनली. ये खेलने से ज्यादा बातें कर रही थी. किती खोटं बोलते भाई. मी एवढं प्रेमाने खेळली, मी जिंकली. आता परत खेळलं मी तुम्हाला टाइम लॅप्स दाखवते. हाय गाईज, आम्ही आता आलेलो आहोत मराठीचं लेक्चर अटेंड करून. आणि इकडे आता आमची बीकेची मॅम बसली आहे. तरी पण आम्ही फोन बघतोय सर्वजण. कारण की कामधंदे नाही आहेत आम्हाला, म्हणून सर्व बाकीच्या अर्धे पोरं गेलेत खालती हे खेळायला, काय खेळायला, गेम्स खेळायला. आणि आम्ही इकडे असेच बसलो. आम्हाला कामधंदे नाही. ती बटली आम्ही ती वैष्णवी ती माझी स्कूल फ्रेंड होती. आणि ही प्राची पण स्कूल फ्रेंड आहे. तू दिसशील कशी ग. ही पण स्कूल फ्रेंडच आहे माझी. बट आम्ही तेव्हा जास्ती बोलायचो नाही. मॅम बघते. आम्ही तसं तेव्हा जास्ती बोलायचो नाही. आता बोलायला लागलो आहे कॉलेजमध्ये आलो तेव्हा. आणि त्या दोघीजणी अजून आल्या नाही. आम्ही चाललो आहे. मला खूप कंटाळा आला आहे गाईज, कंटाळा. अभ्यास करते मी. थांबा तुम्हाला दाखवते. मराठीची नोटबुक, इंग्लिशची नोटबुक आणि OCMची नोटबुक, या 3 नोटबुक काढून ठेवलं. बट एक पण सब्जेक्ट अजून कंप्लीट करायला घेतलं नाही म्हणजे घेतलं आहे एक कंप्लीट असं झालं नाही. OCMची होत आली. 3 डिस्टिंग्विश बिटवीन बाकी तेच कमाई जातं. मी साईबाबा मंदिराकडे आले. हे बघा साईबाबाचं मंदिर, जे की आमच्या कॉलेजच्या जवळपास. मला आता दीदी घ्यायला आलेली. मग दीदीसोबत चालली मी घरी. तिचा हेल्मेट मी घातलाय आणि ती बिना हेल्मेटची गाडी चालवते. सेफ्टी फर्स्ट मगच. कारण की एवढा स्लो चालवते ना माझी दीदी गाडी, एवढा स्लो चालवते ना. उद्यापर्यंत तरी आम्ही पोहोचू. स्पीड बघा. या प्रकारे तुम्ही बघितलं आहे श्रवण कसं पनिशमेंट करतो. लेट हे पोरं सगळे घाबरले डफीच्या. आणि आमच्या क्लासमध्ये महाराज आलेत, खूप मोठे महाराज, जे की पोरं सर्व त्याला घाबरत आहेत. तो बघा, तो महाराज आहे. हे लोक सर्व घाबरलेले आहेत. तो तर जास्तीच घाबरलाय, पोरींच्याहून जास्त. आणि हे लोक सर्व घाबरलेत. बघा गाईज, आमचा डफी कसा पप्पांना घाबरतो त्याच्या. आता घुरत होता, पप्पांचं नाव घेतलं तर गायब, घुरणच गायब. यो नुसता डोकं खातोय सर्वांचा. ए झोपते काय तू? अभ्यास कर. हिचे 7 वाजले का हिला झोपायला येतं. मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि आधीचे ब्लॉग नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघा. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब पण नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन क्लिक करा, ताकी माझे व्लॉग्स मी नवीन व्लॉग्स टाकले की मग लवकरात लवकर नोटिफिकेशन पोचावी. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.